कशी आहे ही बट टेस्ट कर नक्की ना खरोखर ना म्हणजे नाशिकमध्ये द्राक्षाचं काय बनलं नाही ते ओके पण पेरूचं वाईन आहे पण वाईन सगळेच नाही ना पीत आणि लहान मुलं पण खाऊ शकतात या गोष्टी आहेत तिकडे अजून ती आईस्क्रीम खायची आहे पेरूची हा अजून काय काय आतमध्ये बघूया त्याच्याने समजेल पेरूचं काय काय येते पेरूचं चहा आहे हा चहा बापरे चहा पण कसा लागेल काय माहिती थोडासा सिप मारणार नक्की ट्राय करेल कोणाला पेरूची आईस्क्रीम खायची आहे कोण खाणार आहे पेरूची आईस्क्रीम कुछ नाही करेगा हॅलो मित्रांनो पेरूच्या वाडीमध्ये आलो आहे गाड्यांची पार्किंग बघा ही त्यांची जागा आहे ओके गाड्यांची पार्किंग एवढी आणि इथे पण गाड्या लागल्यात ऑलरेडी पार्किंग बघूनच कळेल की किती गर्दी आहे त्यापेक्षा जास्त आहेत हो ब्लॉग या आम्हाला पेर झालं तुमचं नाही पेरूच्या वाडीला चाललोय खूप छान आहे खूप नाव आहे जाऊन आलात की चाललोय आता अच्छा आता चाललेत म्हणजे आपण पण त्यांच्या सोबतच जाऊया तुम्ही येऊन गेले का पहिला नाही पहिली वेळ आहे पण मी ऐकलंय खूप तर बघूया आज कसं आहे खूप छान आहे तुमच्या जोडीला आम्ही पण येतो चला हो चला आणि इथे EV चार्जर आहे EV गाडी जर असेल ना तर तुम्ही इकडे लावू शकता चार्जिंगला तर ऑप्शन आहे EV गाडीचा ओके आणि इकडून आहे आतमध्ये जायला जागा सो एंट्री आहे बघा इकडे आणि इथे लिहिलेलं आहे की सगळ्या गोष्टींची काळजी घ्या पेरूची वाडी मिसळ लोकांना ना रोजगार वगैरे मिळण्यासाठी पपई या आपले आवळे त्याच्यानंतर इथे कांद्याची भाजी कोथिंबीर वगैरे सगळं आणि फ्लॉवर वगैरे सर्व हे आहे आता इकडून काय खायचं आहे ना आपल्याला आणि कुठे जायचं ते सगळ्या गोष्टींची माहिती घेऊया जिलेबी वगैरे घ्यायची झाली तर ते वेगळे ते कुठे इथेच घ्यावं लागेल सगळं आतमध्ये का मध्ये घ्याय आम्हाला द्या ना तू खाशील ठीक आहे हा द्या ना नंबर द्या ना ते आतमध्ये वेगळं घ्यायचं ठीक आहे म्हणजे इकडे नंबर घ्यायचा 2+3 असं मग ते आपल्याला ना आतमध्ये देतील नंबर आणि बसण्याचा नंबर देतील आणि त्याच्यानंतर आणि हे खाल्ल्याच्या नंतर मग इथे आईस्क्रीम काय खायचं असेल ते सगळं आहे हो सो तिकडून तुम्ही ना नंबर घ्या ते आपल्याला सांगतील आणि इकडे ना कोऑर्डिनेशन करतात आणि मग तिथे कुठे जागा असेल ना बसायला तिथे बसून घ्यायची आणि प्रत्येकाचे वेगवेगळे चार्जेस आहे म्हणजे इथे हे घ्या तिकडे पेरूची वाडी सॉरी तिकडे आईस्क्रीम वगैरे ती गोष्ट आहे बर्ड वगैरे आहे ना ते त्या साईडला ते तिकडे त्या साईडला तर एक हळूहळू जाऊ एक्सप्लोर करायला आता आमचा 2+1 वाला कुठे तो समोर तो हातात अच्छा ओके त्याच्याकडे ना हां वॉकी टॉकीने कोऑर्डिनेशन करतात आहेत ओके मिसळ खा आणि मला वाटतं तिकडून घ्यायचं आहे ऑप्शन आता हा इकडे होता ना 2+1 फायनली पटापट सीट भेटली आम्हाला इकडे है ना आणि 1 मिनिट थांब जरा हे बघा मिसळ प्लेट 120 मिसळ भाकरी 130 शेव रस्सा 120 आणि ओनली मिसळ 80 रुपयाला आणि गुळाची जिलेबी आहे पकोडा पण आहे म्हणजे भजे लस्सी आहे पेरूची लस्सी आहे पेरू ज्यूस आहे पेरूची प्लेट आहे पेरूचा चहा आहे म्हणजे पेरूचा चहा नवीन आहे तो ट्राय करणार ना पेरूचा चहा सांगितलं ते चाय पिणार आणि चाय आईस्क्रीम खाणार आहे सांगितलं आईस्क्रीम खाणार ओके ऑर्डर घ्यायला आता ऑर्डर घ्यायला मिसळ द्या ना एक तू घेणार आहे मिसळ की नाही ना काय खाऊ दुसरं तिखट एक मिसळ घेऊ आणि एक्स्ट्रा पाव देतील ना 2 पाव एक्स्ट्रा द्या आणि एक जिलेबी द्या ती गुळाची जिलेबी जिलेबीची गोड काय नाही का
एक घेऊ ना, एक प्लेट घेऊ गुळाची जिलेबी. आणि तुला काय पाहिजे ना, पेरूचा ज्यूस की पेरूची लस्सी? पेरू प्लेट काय असतं? अरे पेरू कापून दिलेला असणार. एक पेरू लस्सी घे. पेरू लस्सी घे. लस्सी पण आहे ना, थंडगार आहे. सो आम्ही काय केलं, थोडंसं आहे ना कॅन्सल नाही केलं. आम्ही काय केलं, चेंज केलं. पाव आणि मिसळ आपण नेहमीच खातो, बरोबर आहे ना, पण यावेळी भाकर घेतली. म्हणजे मिसळ भाकरचं कॉम्बिनेशन ट्राय करूया. मिसळ भाकर 130 रुपयाला आहे. ओके, पण एक्स्ट्रा भाकर घेतली. आणि मिसळ प्लेटमध्ये काय येतं, मिसळ येतील, 2 पाव येतील, 1 पापड येईल, 1 दही वाटी येईल, 1 करी येईल, ऑनियन येतील आणि लेमन येईल. म्हणजे जी पूर्ण एक मिसळ. हां, लस्सी खातात. हा त्यांचा किचन आहे बघा ना. आणि पूर्ण वाईब बघा, पूर्ण वाईब. किती लोक आहेत दररोज? किती येत असतील दररोज? म्हणजे शनिवार रविवारचे असे ज़्यादा होते ना, फिर भी आता है कितना, 1000 के ऊपर तो आते होंगे ना. 5000, 2000, 3000 ज़्यादा होते. अच्छा, 6-7 हजार म्हणजे त्यांचा ॲव्हरेज आहे. 6-7 हजार विकेंडला बघा. अरे वा, काय आलं? ही आली लस्सी. ओके, हे बघा, पहिली डिश आली लस्सी. हे का ट्राय कर. एक स्पून एक्स्ट्रा मिलेगा भैया? लस्सी खाऊन बघूया की कशी लागते. थोडीशी टेस्ट करूया. पेरूची लस्सी आहे ती. हां, कशी आहे ही? बट टेस्ट कर. नक्की ना, खरोखर ना. ब्लॉगसाठी नाही ना बोलत. आता मी टेस्ट करतो आणि बघतो. चला, दाखव मला एक स्पून. काय डोकं लावलं असेल त्याला? काय पेरू सुचलं? लस्सी आहे पण पेरू आहे. म्हणजे ना, पेरू असा पण स्वस्त असतो, महाग नसतं. पेरूच्या फ्लेवरमध्ये कोणीच नाही केलेलं आहे. आणि ही जी लस्सी आहे ना, ते पेरूचे ते स्मॅश केलेले आहेत ना, ते आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे असं एकदम डिफरंट फ्लेवर आहे, म्हणून गर्दी एवढी. मे बी आम्ही खूप उशिरा आलो आहे, खूप लोक येऊन गेले, ब्लॉग पण बनवले असतील, पण तरी पण आमचा ब्लॉग बघा. सुलाच्या नंतर पेरू खाणारा व्यक्ती मी आहे. बघा पूर्ण डिश बघा, पापड, भाकरी, त्याच्यानंतर आता हे हळूहळू ते हे पण येईल, काय बोलतात, आपला रस्सा येईल, रस्सा, आणि मग जिलेबी पण येईल आपली, आणि कंटिन्युएशन सर या. हे बघा रस्सा आला आता. आपली हे कुठे गेली मिसळ? भाऊ मिसळ नाही दिली. ए भाऊ, ए बाळा मिसळ. अरे भाऊ मिसळ कुठे? हा तेच बोलो, रस्सा आला आणि मिसळ नाही आली अजून. आता काय करतो, अजून याच्यामध्ये रस्सा मिक्स नाही केला, पण याच्यामध्ये तुम्हाला बघा मटकी दिसेल, शेव आहे, ओके, आणि आम्ही भाकर पण मागितलेली. हे बघा भाकर याच्या खाली आहे, आणि पाव पण आहे. भाकर घ्या, मला पाव द्या. तरी एक्स्ट्रा पाव नाही दिला. हा अजून नाही दिला, एक्स्ट्रा पाव पण मागितलेला, पापड आले आणि रस्सा आहे. सो खायला सुरुवात करतो आणि मग सांगतो टेस्ट कशी आहे. हा डेफिनेटली तिखट असणार हावाला. आपलं वेगवेगळं आहे. हा, आणि हावाला बघा तर्री, बघा तर्री आहे तेवढी, हा तर्री आहे. आणि हे बघा प्लेट. चला आता खाऊया थोडं थोडं आणि टेस्ट करूया. अच्छा ये साधा नाही, ये तिखा आहे ना. आणि हे साधे आहे ना, तेच बोललो. चला रस्सा ॲड करतो, थोडा थोडा करतो, कारण मी पण तिखट खाणारा कमी आहे. ओके, एक चांगलं आहे इकडे की आपण आपल्या मर्जीनुसार हवा आहे तेवढाच रस्सा घेऊ शकतो, है ना. हो, बस. आणि आता याला करूया मिक्स. इकडे खाली बघ, पहिला बाईट डायरेक्ट पहिले एक असं आहे ना, एक पहिला थोडासा रस्सा आहे ना, थोडासा खाऊन बघतो असा. हा का खातो, त्याचा तिखटपणा किती येतो कळेल.
तिखट आहे पण नाही, झटका देणारा तिखट आहे यार. मटकीची उसळ, जी टोटल मटकीवाली मिसळ चांगली. चला लिंबू वगैरे पिळू आणि आपण सुरू करूया. सगळ्यात पहिला बाईट आहे ना भाकरीचा घेऊ खायला. भाकरी पण छान आहे त्याची. काय नाशिकमध्ये आणि सिन्नरमध्ये मला वाटतं बाजरी एकदम फुल काय बोल सॉफ्ट करतात वाटतं. तू पण ट्राय कर भाकरीसोबत. पावाचं पण एकदा करतो. पावासोबत नेहमीची जी टेस्ट असते ना तशीच वाटते, पण भाकरीसोबत त्यांना वेगळं वाटतं. बघ तू ट्राय कर भाकर. थोडा रस्सा घे. भाकरीसोबत आता ना साईड ट्राय करते. लेट्स सी. वेगळं वाटतं जरा, नाविन्य असं. आता आवडलं. मिसळ आहे, टेस्टी आहे, तिखट आहे, तर थोडं सांभाळून पण खा तर मस्त आहे. आता याला संपवतो आणि मग नेक्स्ट काय आहे ना ते आपण हे करूया. म्हणजे ना 120 रुपयाची जी प्लेट येते ना त्याच्यामध्ये 2 पाव येतात, भाकर पण येते, मिसळ येते, रस्सा येतो, 2 टाईपचा रस्सा आहे, पापड येतो बघा, पापड, लिंबू आणि कांदा आणि दही पण येते. तर कोणाला दहीसोबत खायची असेल ना, दही मिसळ पण खूप छान लागते. म्हणजे मी ठाण्याला जे मामलेदार आहे किंवा ठाण्याला मिसळ भेटते ना तर तिथे पण मी दहीसोबत खातो, ती पण छान लागते. मग दहीसोबत पण ट्राय करा. हवं एक काम करूया, दही मिक्स करू आणि भाकरीसोबत बघूया कसं लागतं. छान म्हणजे दही मिसळ तर छान लागते, ट्राय करूया. गुळाची जिलेबी आली सानिध्यासाठी. स्वीट डिशमध्ये गुलाबीवाली गुळाची जिलेबी. आता मी दहीसोबत आहे ना खाऊन बघतो. दहीसोबत ट्राय करतो. ते पण मस्त आहे दहीसोबत, ते पण छान लागतं. तुम्हाला वाटत असेल वियर्ड आहे कॉम्बिनेशन, पण नाही. दहीसोबत मिसळ आहे ना खरंच छान लागते. पण मी आज पहिल्यांदा भाकरीसोबत ट्राय करेन. हे दही मिसळ विथ भाकरी. पण आपण लिंबू पिळलाय आणि दही लस्सी मी खाल्लेलं आहे खूप वेळा दही मिसळ, लिंबू पिळून. आम्ही कॉलेजमध्ये खूप खाल्लेलं आहे दही मिसळ, खाल्लेलं आहे ठाण्याला मामलेदार. मजा आली. काल मटण खाल्लं मस्त एकदम, आणि आज हे वाला. म्हणजे बोलतो ना मिसळ खायला तर नाशिक फेमसच आहे, पण आगळा वेगळा प्रयोग केलेला आहे. एकदम छान वाटतं. व्हरायटी भेटतात तुम्हाला. कशी वाटते गुळाची जिलेबी? मस्त मस्त ना. कसं वाटते साने ते गुळाची जिलेबी? छान आहे. आवडली? छान नाही आहे मग काय खातो? छान आहे म्हणजे वाव. छान आहे, छान आहे. ऍक्च्युली त्याला आवडले, तर हो बोलायचं, खोटं नाही बोलायचं. पण तो आहे ना काय करतोय मस्करी चालतोय त्याची. भरवते तुला ये. आता मी पण आहे ना जिलेबी घेतली गुळाची. ये चालू ए पिल्लू, चांगले लागते. तुला भरवते ना, ये ना. गरमागरम आहे जिलेबी आणि छान वाटते. ती सायलीला काळजी होती जिलेबी संपवेल का, ती संपणार आहे. कारण दोघं स्वीट खाणार आहेत ते इकडे आहेत. लस्सी फार छान आणि साईड अपोजिट साईडला गेली लस्सी प्यायला. लस्सी भारी आहे ना. ओम भेटलाय. ओम हा बघा. ओम आहे ना इथेच आहे, कामालाच आहे तो इकडे. शनिवार रविवार असतो कारण मॅन पॉवर लागतो ना, गर्दी खूप असते.
तर ओम किती गर्दी असते शनिवार रविवारची? खूप गर्दी असते. काय अंदाज तुला? आणि हा पूर्ण भाग आणि समोर मी बघितली पार्किंग खूप म्हणजे खूप मोठी, एवढ्या गाड्या पूर्ण भरतात. पार्किंग बघितली त्याच्यानेच कळालं एवढी गर्दी आहे. पण छान आहे, एकदम मस्त आहे आणि रिजनेबल पण आहे. 24 रुपये प्लेट बोललं तर ते भाकर येते वगैरे, पापड येते, तर रिजनेबल आहे. त्याच्यामुळे ना आम्ही असं वाटतं की आम्ही लेट आलो असेल खूप, पण खूप लोक येऊन गेले. 52,000 रिव्ह्यूज आहेत तुमचे, सर्वात जास्त आहे तुमचा. हां, तर सध्या तुमची एकच ब्रँच आहे, आणखीन ब्रँच वाढावी. मस्त आहे एकदम. ही जे लस्सी खाल्ली ना, हे खाल्ल्याच्या नंतर लस्सी आता पुन्हा खाल्ली मी, काहीतरी वेगळंच टेस्ट येते, एकदम वेगळी, एकदम म्हणजे बोलतात ना एकदम म्हणजे काहीतरी वेगळंच, काय म्हणजे शब्द नाही काय बोलायला आहे. छान वाटतं एकदम. म्हणजे नाशिकमध्ये द्राक्षाचं काय बनलं नाही ते, ओके, पण पेरूचं वाईन आहे, पण वाईन सगळेच नाही ना पीत, आणि लहान मुलं पण खाऊ शकतात त्या गोष्टी, या गोष्टी आहेत तिकडे. अजून ती आईस्क्रीम खायची आहे पेरूची. हां, अजून काय काय आतमध्ये बघूया, त्याच्याने समजेल पेरूचं काय काय येते. पेरूचं चहा आहे. हां, चहा बापरे, चहा पण कसा लागेल काय माहिती, थोडासा सिप मारणार, नक्की ट्राय करेल चहासाठी. आमच्या नवीन आणखीन सबस्क्रायबर वाढले, 6,000 झाले असतील. हो, बिल आलंय. सायली सांग किती बिल आलं असेल? 340. एवढं खाऊन 340 रुपये बिल. बोलो ना, रिजनेबल आहे आणि टेस्ट पण चांगली. एक्स्ट्रा पाव घेतलाय, भाकर घेतली, पाण्याची बॉटल होती, जिलेबी घेतली, लस्सी घेतली. कमी आहे बिल 340. हां, 5-6 आयटम ऑर्डर केले तरी पण 340 रुपये. मस्त, एकदम मस्त होता. ओके, अजून पण गर्दी बघा ना, लोकांची आहे गर्दी एवढी. येतात अजून पण लोक. कोणाला पेरूची आईस्क्रीम खायची आहे? कोण खाणार आहे पेरूची आईस्क्रीम? नाही खाणार, मग तुला नाही भेटणार. येताना खाऊया आता थोडंसं चालू आणि मग इथून खाऊया पेरूची आईस्क्रीम. आता या ब्रिजवरून पलीकडे जाऊ, ही तिकडे काय काय बघूया. सॅटर्डे संडेला गर्दी असते आणि मजा पण आहे तेवढी लोक असल्यामुळे, पण एक आहे तेवढं वेटिंग नाही भेटलं असं बोलू शकतो. हा, गर्दी असून आहे ना, मॅनेज त्यांनी चांगलं केलेलं आहे, वेटिंग नाहीये. आणि ना सर्वांना त्यांनी रोजगार दिलेला आहे. म्हणजे आजी आजोबा असे त्यांनी ते भाजी घेऊन, फ्लॉवर वगैरे घेऊन विकायला आहे तिथे, म्हणजे ते त्यांची भाजी विकू शकतात. विचार कर, आहे ना, रोजगार दिलेला आहे त्यांनी. असं बर्ड पार्क, हे बघा, बर्ड पार्क किंवा बोटिंग 9 वर्षापेक्षा वरती असेल त्यांचे सगळ्यांचे 100 रुपये आणि 3 ते 9 वर्षापर्यंत 50 रुपये. 3 वर्षाच्या खाली अलाउड नाहीये. बर्ड पार्कला नाही का 3 वर्षापेक्षा खाली असेल तर? 3 वर्ष अच्छा, ठीक. मी आता आलो आहे बर्ड पार्कमध्ये फक्त बर्ड नाही, हे ससे आहेत. हे बघा, हा टर्की नाही वाटत, खाल्ला वाटतं की काय टर्की. आणि ही काश्मीरी गोट, बकरी, आपली बकरी काश्मीरी गोट, हे ते बघते ते. अरे वा, इकडे ओपन आहे, हे बघा. आणि ते केवढं छोटंसं आहे ना, एकदम छोटंसं आहे. आणि हा कोंबडा केवढा मोठा आहे, ब्रह्मा हेन कोंबड्याचं नाव. अमेरिकन टाईपचं आहे, 5 ते 8 वर्षाचा जीवनकाळ आहे, पण केवढा मोठा आहे. त्याला वाटतं की काय. आणि इकडे इमो आलाय, इमो. त्याला वाटेल काय खायचं आहे. इकडं बदक आहेत, बदकं पण आहेत, या असेच फिरतात आहेत बदकं. हे टर्की इकडं. आणि हा कोणता वाला आहे? आफ्रिकन आहे, ग्रीनी फाय. म्हणजे लहान मुलांसाठी एक ऑप्शन आहे इकडे चांगलं खेळण्यासाठी. हा पण एक मस्त आहे, वेगळाच आहे दिसायला पक्षी. पण यांचं पालन पोषण करायला आहे ना, आणि याचं मेंटेनन्स ठेवणं पण इझी नाही आहे, तेवढं कठीण आहे. म्हणजे मेंटेनन्स थोडं हाय असतं. हवा, हां, मस्त वाटतो ना एकदम. हे आपले कबूतर,
पेरूच्या वाडी. आणि इकडे पोपट आहेत वेगवेगळ्या टाईपचे. अरे हा कोणता आहे? अच्छा, बदक मधलीच जाते का? हा उघड, हा ओपन आहे. त्याचे हे बघा ना, बदकाची टाईपची जाते आणि त्याला दाढी वगैरे पण आलेली आहे. तर थोडासा वेगळाच वाटतो, पण एकदम डिफरंट टाईपचं आहे. वेगळाच मस्त एकदम हे. हे बघा, बघितलं? लहान पोरगा बघत आहे, खायला घालतंय. आणि इकडे ना पोपट आहेत वेगवेगळ्या टाईपचे. ते कोंबडे तर आपले असेच फिरत असतात. तू सांभाळून राहा, नाही तर तुला घेऊन जाईल कोणी. आणि इकडे इमू आहेत, ऑस्ट्रिच, हे झेब्रा फिंच. अरे केवढी छोटीशी आहे ही बघ, केवढी छोटी आहे. वाव, माहिती नाही, लय छोट्या छोट्या त्या चिमण्याच बोलू शकतो. फिंच, झेब्रा फिंच म्हणून बोलतात ना. ऑस्ट्रेलियन आहे, ऑस्ट्रेलियाची. आणि हे खादाड आहे ना, यांचा खाना खाण्यासाठी इकडे आलं. इकडे व्हाईट आहेत आणि इकडे ब्राऊन आहे. इकडे इकडे बघा. जावा फिंच 9 ते 10 वर्ष जगतो. इंडोनेशियन टाईपचा आहे हा, पण एकदम मस्त राखाडी कलर आणि ब्लॅक. आणि तोंड आहे ना, म्हणजे तोंडाला चोचीला रेड रेड एकदम लाल लाल. एकदम वेगवेगळ्या पद्धतीचे पक्षी आहेत. पुन्हा इकडे पोपट बघायला भेटेल. बघा, हे बघा पोपट. आता सर्वात मजा इकडे आहे. हे बघा, हे हातात घ्यायचं. पोरीने घेतलाय, घाबरत नाही ती. ते आहे, बघते ती मस्त एकदम. पोरांनी घेतलाय आता, तर काय करत नाही. आता मी ट्राय करतो एका हातात घ्यायला. असं माझ्या हातात. आता मी ट्राय करतो. कुठे कुठे देता तुम्ही? हातावरच का? फक्त हातावर. एकदम आरामात आहे. वा, एकदम रिलॅक्स घेतलं ना मी पण. एकदम काय नाही करत, एकदम शांत आहे वगैरे, बसलाय. शांत आहे एकदम. आणि सॉफ्ट सॉफ्ट लागतोय. असं नाही पायाची किंवा हाताची नखं नाही लागत आहे, सॉफ्ट लागतोय. काय नाही एकदम. चला आता इकडे हातावरती पक्ष्यांना बसू. ओके, अरे कुठून एंट्री आहे ती बघायला पाहिजे. हा काका कौवा आहे, आफ्रिकन टाईपचा. आणि इकडे बघा ना, इकडे वेगवेगळे आहे एकदम मस्त. आता खायला जर काय घेतलं ना, तर मग येईल तो हातात खायला. खाण्याचं कुठे आहे ते शोधतोय. एक 2-2 आले मस्त खायला. या आपण याला देऊया. या तो हा, किंवा तू यूट्यूबच्या ब्लॉग मध्ये येणार आहे खायला. मस्त खा, आरामात खा. हा मोठा वाला आहे हा, एकदम खायला तयार आहे पुढे, पण यायला नाही मार. मस्त आहे, चांगलं आहे. सानिध्य असताना तो नाही होत.
कुछ नहीं करेगा, कुछ नहीं करेगा, आराम से। खाण्याचे आहेत पुढे. अरे तू देख फोटो किती आता मी कोण येत हे दोघांसाठी ट्राय करतो. बघूया येतो. खाली दे, खाली दे उसको. हे आला, दोघं जण आले. अभी आना क्या? सबसे मांगो दी ना. आहे खाली दे. नाही यार, इधर ऐसे नहीं करना वो खाने हाँ पैर के पास हाँ पैर के पास रहेगा ना चला गया. नहीं आ रहा है. नाही यार. हे खाण्यासाठी ठेवलं ना तर बरोबर आला एकदम. हे बघ खायला आलं. बाकी इकडे आहे ना लहान पोरांसाठी आहे बघा. हे जम्पिंग पंजिंग जम्पिंग झालं, त्याच्यानंतर हे इकडे पण आहे. आता लहान मुलांसाठी आहे भरपूर, म्हणजे मुलं एंगेज राहतात, सतवणार नाही आपल्याला काय. हे बघा इकडे पण आहे. आणि इकडे बुल राईड आहे. अच्छा, मोठे माणूस पण करू शकतो ही बुल राईड. हे बघा. आणि इकडे आहे ना फिशवाली ती झेरते ना, पाण्यात वगैरे पाय ठेवून देते. सेल्फी पॉईंट आहे इकडे, सेल्फी वगैरे काढू शकतो. म्हणजे एक प्रकारे ना त्यांनी जागेचा वापर करून एंगेज केलेला आहे. सो पेरूची आईस्क्रीम पहिल्यांदाच खाईल. कितीला? 70 रुपयाची. पेरूची आईस्क्रीम. आणि मसाला पण टाकू शकतो. इकडे मसाला आहे, पण टेस्टसाठी थोडंसं साईडला टाकूया इथे. कोणाला आवडेल कोणाला नाही आवडेल, पण तसं ते घेऊ शकतात प्रत्येक जण. ओके, आता याची टेस्ट केल्याच्या नंतर कळेल. मला तर लस्सी तर एकदम आवडली होती. आता आईस्क्रीम कशी आहे ती खाऊया आणि बघूया की आईस्क्रीम किती टेस्टी लागेल. सानिध्य हा इकडे खेळायला आलाय. ओके, खेळून दे त्याला. आता आम्ही खाणार आहे पेरूची आईस्क्रीम. मसाला पण टाकलाय मी ना आता आहे ना मसालावाला खातो. मसाल्यासोबत पण छान लागतो आणि विदाऊट मसाला आहे चांगली. बघ खाऊन तू आणि सांग मसाला विथ मसाला. मसाला पाहिजे तर मसाला पण चांगला आहे. नाही, मसाल्यासोबत पण छान लागते. असं कधी आईस्क्रीम खाल्ली नाही मसाल्यासोबत, चांगलं लागतं. 70 रुपयाचे. विदाउट मसाला बघू. पेरू लवर साठी तर चांगलंच आहे, मस्त आहे आईस्क्रीम. आता पेरूचं पान ट्राय करतोय. म्हणजे ऍक्च्युली गोड पानच असतं, पण ते पेरूच्या याच्यामध्ये घे ना. हे बघा, अर्ध खायचं काय म्हणते. पहिले अर्धा बाईट पूर्ण. नाही, आम्ही दोघं मिक्सच खातोय. बघू असं. हे बघा, हे असं आहे पेरूच आहे. पान आहे, त्याला वरती कोटिंग केलेले पेरूचे. कलरचं खातो का पान आहे, चांगलं आहे. अशा पद्धतीने आमची पेरूची वाडीची पण टूर संपली. खाणं पिणं वगैरे करून ना एकदम मस्त आहे. रिझनेबल रेट पण आहे आणि पार्किंग बिर्किंग सर्व सोय त्यांनी ठेवलेली आहे. असं पण आहे, अडचण आहे. बघा ना, पार्किंगच एवढी आहे. आणि इथे EV गाडीवाल्यांसाठी EV चार्जर पण आहे. हा बघा, तुम्ही इथे ना चार्जिंग पण करू शकता. हा, हे बघा, आत्ता आहे ना आमचा आम्ही ना आपला पेरूची वाडी संपला, पण जाण्याच्याच रूटमध्ये गंगापूर डॅम होता, तर तिकडे आलोय.
बघायला. सो इकडे ना एंट्रीचे चार्जेस आहेत 150 रुपये झाले आमच्या दोघांचे. 50 रुपये लहान बाळाचे विकेटचे आणि माझे 100 रुपये. आणि हा जो आहे ना हा वेटिंग एरिया आहे जिथे आपण खाऊ शकतो वगैरे, थांबू शकतो. आणि इथे बोटिंग एरिया आहे. सो इकडे ना बोटिंग होते, हे बघा बोटिंगसाठी आहे. आणि जर तिकीट घ्यायचे असेल ना तर ते बघा तिकडे आहे, तिथून घ्यायचे तिकीट आणि इथे लाईव्ह जॅकेट घ्यायचं आणि जायचं. हो, बोटिंगच्या इकडे. सो बघा आपले एरिया आहे एवढा आहे. आणि इथून आहे ना हा व्ह्यूइंग एरिया आहे, म्हणजे इकडून व्ह्यू करू शकतो. आणि इकडे आहे आपला म्हणजे बोटिंगसाठी बनाना राईडसाठी जे काय तिकीट्स आहे ना ते इथे भेटतात. ओके, फक्त एंट्रीचे 100 रुपये आणि मग ह्याचे वेगळे एक्स्ट्रा पैसे. आणि एवढाच एरिया आहे बस ॲक्सेसेबलसाठी. ओके, आता मी जरा जवळ जाऊन बघतो. हां, आता सनसेट व्हायला आला आहे हे बघा. आणि इकडून ना बसायला मस्त जागा आहे, सनसेट वगैरे बघू शकतो. छान एकदम असं बनवलेलं आहे त्यांनी, मस्त एकदम केलेलं आहे. त्याच्यामुळे सही आहे, एकदम छान व्ह्यू होते ना असा. हां, ते चला छान एकदम अँगल येतोय. फोटो वगैरे काढण्यासाठी पण छान आहे इकडे. हॅलो, आता आम्ही आहे ना कोंडाजीचा चिवडा घेतला आहे. नाशिकमध्ये कोंडाजीचा चिवडा फेमस आहे. ओके, सो तो शोधण्यासाठी अर्धा तास गाडी इकडे तिकडे फिरून कोंडाजींचा चिवडा घेतला. हां, पण तो आहे तर चला बोललो 3-4 वेळा आलो. पण हां, मेन ब्रँचमध्ये आलो. कोंडाजींचा चिवडा तिकडेच घेतला आहे का नाशिकचा सुप्रसिद्ध. चला, तर त्याच्यासाठी अर्धा तास गाडी चालवली. पण ठीक आहे, 174 किलो. आता इथून आता आपलं घर 162 किलोमीटर वरती आहे. आणि रोड पण लय खराब होते, ते मधले रोडची कामं चालू आहे. पण आता हा कॉर्नरला आहे बघा, इथे दुकान आहे ना, कॉर्नरला जिथे आलोय ना तो ओल्ड नाशिक हायवे. हा इकडे आहे ना ते बघा 270ची रेंज आहे. ओके, आणि आपल्याला जायचे 162 किलोमीटर. म्हणजे नाही बोललं तर हे 270 आहे ना विदाऊट AC आहे, त्याच्यामुळे ठीक आहे तसंच जाऊया आता विदाऊट AC. कारण बाहेर थंड आहे वातावरण. बाहेर तेवढं नाही जेवढं आपल्या ह्याच्यात जास्त झालंय. आणि हा जो पॉइंट आहे ना, हे बघा लक्झरी बसेस वगैरे आहेत ना, हे सगळे मुंबई पुणे किंवा मग मोस्टली सगळे पुण्याचेच ऐकलेले आहेत. सॉरी, मुंबई आणि पुणेला जाणार आहेत बसेस. म्हणजे नाशिक ते मुंबई, नाशिक ते पुणे असे. हे बघा सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा. आणि आपल्याला तिकडून राईटला जायचं आहे. सो फायनली आम्ही आता नाशिक पुणेच्या हायवेला लागलोय. हा बघा. ओके, इगतपुरी इकडून 37 किलोमीटर आहे. सो आपण काय करणार, आपण इगतपुरीपर्यंत आहे ना जाणार ह्याच रोडने. आणि इगतपुरीवरून मग आपण समृद्धीवरती जाऊया. ओके, मुंबई नाशिक रोडला आहे ना. आता मी नाशिकवरून मुंबईला चाललोय, तर त्या रोडला खूप कामं चालू आहेत मध्ये रोडची कामं. सो थोडं काय बोलतात, कामामुळे ना ते एवढा स्पीड नाही आहे. हे बघा, हे सांगत होतो. हे बघा लेफ्ट साईडला बघा, हे काम चालू आहे रोडचं. आणि मधला एक साईडच चालू आहे रोडची. ओके, मला दिसतंय की नाही माहिती नाही, पण हे बघा इकडे चार्जिंग सेटअप चालू आहे वोल्वो चार्जिंगचा. ओके, हा बघा इकडे. आणि हा आपला मुंबई नाशिक हायवे. ओके, आणि इथून जस्ट 1 किलोमीटरवरती मग लेफ्टला टर्न घेतला ना आपण, इकडे गेलो तर मग समृद्धी सुरू होईल. म्हणजे समृद्धीवरून इगतपुरीला जरी एक्झिट घेतला तरी हा आपल्याला चार्जर भेटेल. हा बघा, ह्याचा सेटअप चालू आहे, होईल हा काही दिवसात हा पण होईल. काल माझा 45 कट झाला आणि नंतर पुन्हा रिफंड आले पैसे. आता पुन्हा आता हा नाशिक हायवेला पण 145 डिडक्ट केले.
अकाउंटमधून. तिकडे विचारलं मी, ते बोलतात नाही 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 नाही, पण नंतर पुन्हा रिफंड आले. सो काय यांचं हे माहिती नाही, पण स्टेट हायवेला रिफंड आले. आणि हा मगाशी हाच फॉर्च्युनरवाला असा पळवत होता. ओके, आता इथं समोर येऊन उभा आहे. आपल्याला EV वाल्यांसाठी फ्री आहे समृद्धीवरती. ते तर डायरेक्ट येतो, 0च येतो त्यावेळी. अजून आता आपल्याला 118 किलोमीटर घरी जायचं आहे. चला, आपल्या इगतपुरीची टनल आली. टोल मधून एक्झिट मारल्या लगेच होतं, पण आता बऱ्यापैकी रहदारीचं झालेलं आहे. आणि उजेड बघा, काय लाईट आहे ना. दिवाळीची लाईट. आणि आता हा पूर्ण ऑलमोस्ट 8 मिनिटाचा आहे टनल. सीएनजी नसेल तर त्याने एवढ्या मुंबई पुण्यात पण नसते केला. हॅलो, समृद्धी महामार्गाच्या एक्झिटला आलोय आता. आणि नेहमीप्रमाणे इथे 1 2 3 4च गेट खुल्ले ठेवलेत, त्याच्यामुळे ट्रॅफिक लागते. पुढचा आहे ना, पुढच्याला म्हणजे पुढचा गाडीवाला जो आहे त्याचा फास्टॅग आहे की नाही माहिती नाही, ते कॅश देतोय तो. आता हे कॅशमुळे इकडे वेळ लागणार. दंड होता ना फास्टॅग नसेल लावला तर. ते काय डबल घेतात वगैरे असं काहीतरी होतं. कधी कधी आपण बोलतो टोलवाल्यांचं, पण असे पण असतात. MS05EJ 3381. बघा, हा पुढचा नंबर सर्च करा ऑनलाईन. तो समृद्धीवरून येतोय आणि तो फास्टॅग रिचार्ज नाही ठेवत आहे आणि आता कॅश देतोय. आणि मग फास्ट लाईनच्या लाईन मध्ये यायलाच नाही पाहिजे ना. कॅशची लाईन वेगळी नाहीच आहे ना तिकडे आहे ना कॉर्नरची, सर्वात आहे अजून ठेवले कॅशची लाईन. हा, आता मागून किती लोक गेले. किती वेळ झालाय. चला, घरी पोचलो. आणि 126 किलोमीटरची रेंज पण आहे आपल्याकडे. ओके, आणि मस्त एकदम व्यवस्थित प्रवास झाला है ना. छान होता, बरं वाटलं. 2 दिवसाची रिलॅक्स आणि छान पिकनिक झाली आमची. हा, सो आपले टोटल 432 इकडे दाखवतोय, म्हणजे 450 किलोमीटरचा रनिंग झाला टोटल. 450 500 किलोमीटरच पकडू टोटल रनिंग झाला. 500 किलोमीटरसाठी 1000 रुपयाचा चार्जिंग झालाय आपला. तो पण एका ठिकाणी एक्सपेन्सिव्ह थोडा जास्त झाला म्हणून. टाटाच्या याच्यामध्ये जिंजरला लावला होता ना, तिथे स्लो चार्जिंग वरती लावली होती, पण तिथे थोडासा महाग झाला. आणि ती जी काल चार्जिंग केली ना, त्याच्यावरती चाललेलो आहे आपण इथपर्यंत. कुठे चार्जिंग केलीच नाही, त्याच्यामुळे तो एक बोलतात ना. हा, बरं झालं. पहिलं टियागो EV सोबत चार्जिंग करावी लागायची, पण नेक्सॉन EV सोबत नाही गरज लागत. चला, फायनली पोचलो. ट्रिप एंड झाली. ओके, आणि हे बघा 4433 किलोमीटर दाखवतोय ना. ज्यावेळी आपण ट्रिपची सुरुवात केली तेव्हा 3900 होती. ओके, आणि म्हणजे ते हे 433 आणि ते 100 533च्या आसपास झालेलेच आहे. आणि 31% बॅटरी, म्हणजे याचा अर्थ जर नाशिकला 65% बॅटरीवरती असेल ना, तर 31 म्हणजे 35% बॅटरीवरती आपण नाशिकवरून इथे पोहोचू शकतो घरापर्यंत. ओके, हे चांगली गोष्ट आहे. हा, ठीक आहे. चला, बाय, गुड नाईट. आणि ब्लॉगला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी पण रेडी राहा. तो पण येणार आहे असा थंडी सारखा वाट लागणार आहे त्याच्यात. आणि सानिध्य झोपून गेलाय, त्याच्यामुळे सानिध्य तुम्हाला नाही दिसणार. ओके, तो खेळला आणि नंतर नाशिकला हायवेला लागलो, झोपून गेला मग तो. ओके, बाय, गुड नाईट.